श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने। सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा। चला, आजची रेसिपी ना आपण आहे ना गोळपुऱ्या आणि तिखटपुऱ्या करणार आहे। गोळपुऱ्या आणि तिखटपुऱ्या करायचं आहे। आता आषाढ महिना लागलेला आहे ना, मग आषाढ तळावं लागतं, त्याच्यासाठी हे करायचं आहे। हे बघा, त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं आहे ना 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं डाळीचं पीठ टाकलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। आणि इथं आहे ना जिरं आणि ओवा बडीशोप हे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। ही चटणी आहे, धणे पावडर आहे, कस्तुरी मेथी आहे, हळद पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे। आणि आता भिजून घेते आणि तुम्हाला दाखवते। आणि ना एक मोहनसाठी गरम तेल ठेवलेलं आहे इकडे। पहिले तिखटपुरींचं तुम्हाला पीठ भिजून दाखवते, त्याच्यानंतर गोळपुरीचं कसं भिजायचं ते नंतर दाखवते। हे बघा, आता तिखटपुरींचं पीठ भिजून झालेलं आहे, हे बाजूला ठेवते। आणि गोळपुरींचं कसं करतात ते मी तुम्हाला दाखवते पुढे। आता आहे ना गोळपुरींचं साहित्य तुम्हाला दाखवते। इथं आहे ना या 2 वाट्या हे पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोळ पाहिजे असेल तर अजून गूळ घेऊ शकता। त्याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट टाकायचं, थोडंसं डाळीचं पीठ, किंचित थोडंसं मीठ आणि विलायची पावडर टाकायची। आणि ते कशा पद्धतीने करतात तर इकडे ना मी पाणी ठेवलेलं आहे 1 ग्लास, म्हणजे असं घेरून घेणार आहे, आपण घेतो ना तसं करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुऱ्या करणार आहे। पुढे बघा, हे बघा आता पाणी गरम झालेलं आहे, याच्यात आहे ना गूळ टाकून द्यायचा आहे। तो विरघळतो तोपर्यंतच हे करायचं आहे। त्याच्यात थोडंसं नमक टाकायचं आणि विरघळू द्यायचं पूर्ण। हे बघा, फक्त गूळ विरघळेपर्यंतच करायचं, आपल्याला पाक वगैरे नाही करायचं आहे। हे उकळलं का गॅस कमी करायचा आणि त्याच्यात हे आपलं गव्हाचं पीठ टाकायचं, त्याच्यानंतर हे डाळीचं पीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि याला ना चांगलं एकजीव करून घ्यायचं। गॅस बंद करून टाकायचं। हे बघा, कढईमधून सगळं काढून घेतलं आणि तेलाचा हात लावून चांगलं एकजीव करून घ्यायचं। एकदम परफेक्ट झालं हे, बघून घ्या। वेलची पूड टाकायची राहिली होती, ती मी नंतर टाकली। हे बघ, आणि पहिले तिखटपुऱ्या लाटून घेऊ आणि नंतर या गोळपुऱ्या लाटू, तेवढ्यात ते थंड होऊन जाईल। हे बघा, आता पहिल्यांदा आहे ना तिखटपुऱ्या लाटून घेऊ आपण या प्रकारे सगळे अशा लाटून घेते। या इथं गोळपुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इकडे तिखट लाटून घेतलेले आहेत। आता पुढे दाखवते तुम्हाला। गोळपुऱ्या आहे ना कमी गॅसवर तळायच्या, नाही तर त्या लवकर लाल होतात। हे बघा, तयार झाले आपल्या पुऱ्या। इकडे तिखट पुऱ्या आहे, इकडे गोड पुऱ्या आहे। गोड पुऱ्या बघा किती नरम आहेत, एकदम नरम आहेत। तुम्ही किती पण दिवस ठेवा तरी पण अशाच राहतील। आणि ह्या
एकदम कुरकुरीत आहे. चटणीसोबत किंवा लोणचंसोबत खाऊ शकता. या प्रकारे सगळेजण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या. आता आहे ना दुपार झालेली, माझं सगळं आवरून आहे. सगळं किचन वटा क्लीन करून घेतलेलं आहे, सगळं आवरलं गेलेलं आहे. आणि आज शनिवार आहे ना, त्याच्यामुळे ना इथं किचनची साफसफाई करणार आहे मी. बघा डास सारखा आहे ना, त्याच्यामुळे लवकर डाग पडतात. कारण मला साफ करावं लागतं ते. आता फ्रीज साफ करून घेतलं, आता ट्रॉल्या पण साफ करून घेते. आता सगळं क्लीन करून घेतलं मी. आजचा व्हिडिओ इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.